मित्रांनो आजचा व्लॉग खास आहे, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आज होता संडे आणि लॉंग वीकेंड पण होता, तर त्यामुळे जाताना गर्दी भरपूर होती आणि आज चालू होतो मुंबईला. जायचं रिझन पण खासच होतं. मुंबईला जायला खरं तर भरपूर एक्साइटेड होतो. आणि मित्रांनो ही बघा मुंबई मधली मॉर्निंग. खरंच भरपूर लोकांची स्वप्न नगरी म्हणजे मुंबई आहे आणि या मुंबईमध्ये भरपूर साऱ्या आठवणी आहेत आणि त्याच आठवणीतला एक भाग म्हणजे हा तीनाथ नाका. तर तीनाथ नाक्यावरती उतरलो आणि तिथून पुढे रिक्षा केली, कारण जायचं होतं आपल्याला एका महत्वाच्या ठिकाणी. तर त्यामुळे हॉटेलला चेक इन केलं आणि थोडं फ्रेश झालो. माझ्यासारख्या छोट्या गावात राहणाऱ्या एका मुलाला हे हॉटेल तर राजमहलापेक्षा कमी नाही वाटत. जायला लेट नको म्हणून लवकर आवडलं आणि फिट चेक केला. थोडं कॉन्फिडंट वाटलं आणि आज कॉन्फिडन्सचीच गरज होती. राहायला जर हॉटेलवर असलो तर पोट आपलं रस्त्याकडच्या गाड्यावरच भरतं. आता नाश्ता करून ज्या गोष्टीची एक्साइटमेंट होती तर तिकडेच चाललो होतो. एक तर एवढी भली मोठी इमारत आणि यात चमचमणारे दिवे, तर काही सुचायला मार्गच नव्हता. आणि हे होतं आपलं डेस्क वरती बसून स्वतःच्या मनामध्ये चाललेले विचार हे काही शब्दात सांगू शकत नाही. आणि कामाच्या बाबत दिवसभराचा वेळ कुठचा कुठून निघून गेला हे काही समजलेच नाही. सायंकाळी म्हटलं थोडं देवाला जाऊन यावं, कारण सकाळी जायला वेळच भेटला नाही. त्यामुळेच बाजूला असलेल्या श्रीराम मंदिराचे दर्शन घ्यायला गेलो. तर आजचा दिवस माझ्यासाठी खास होता आणि का ते मी नंतर व्लॉग मध्ये सांगेल. शेवटी एवढंच बोलेल की स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रामाणिक राहा. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये.